शासनाची भूमिका आधीपासून स्पष्ट होती, की ज्या नियमामधल्या, कायद्यामधल्या गोष्टी आहेत, एम-आर-टी-पी कायदा असेल किंवा सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने, माननीय उच्च न्यायालयाने ज्या चौकट घालून दिलेली आहे, त्या चौकटीच्या आत आमचं प्रशासन काम करेल. आम्ही त्यांना आधी नोटीस दिली होती, त्याच्यानंतर फेर नोटीस द्यायला लावली, सुनावणी घेतली आणि सुनावणीचा कालचा दिवस शेवटचा होता. त्याच्यानंतर आज आम्ही 3 पथकं लावून गांधीनगरच्या विविध भागांमध्ये, ज्या भागांमध्ये कोर्टाकडून 25 जूनची त्यांना मुभा नाही मिळालेली आहे, अशी जवळपास 13 कमर्शियल ठिकाण 204 पैकी आज निष्कासित केलेले आहे. बाकीच्या बाबतीमध्ये 25 जूनला जेव्हा माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय लागेल, त्याच्यानंतर पुढील कारवाई प्रशासन करेल. मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना एवढंच सांगतो, की प्रशासन हे आपलं काम नियमानुसार करेल. कृपया कुठलंही बांधकाम बिना महानगरपालिकेच्या परवानगीने करू नका आणि असं जर बांधकाम नोटीस आलं, तर भविष्यात पूर्ण शहरात अशी मोठी कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद. या पूर्ण मोहिमेमध्ये जवळपास 4 जे-सी-बी मशीन, 2 पोकलेन मशीन्स, पोलीस, आमचे मिलिटरीचे लोकं होते 5. त्याच्यानंतर आमचे जे काही इंजिनिअर्स आहेत, ज्युनियर इंजिनिअर्स, डेप्टी इंजिनिअर्स, आमचे सर्व अधिकारी, स्टाफ, अतिक्रमण विभाग, जवळपास 5 डंपर्स, ह्या सर्व गाड्या वगैरे घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन जे बांधकाम आहे ते पाडण्यात आलं आणि जे लोखंडी पत्रे असतील, हे असतील, हे उचलून गाड्यांमध्ये घेऊन घेण्यात आले. जेणेकरून असं आमचं नियोजन होतं, की ही कारवाई सकाळी सुरू झाली 7:30च्या दरम्यान. पंचनामा करण्यात आला. पंचनामा करून व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं. कुठल्याही मौल्यवान वस्तू ज्या असतील, त्यांना ते काढू काढू देण्यात आलं. आमच्या फक्त एवढंच आपल्या माध्यमातून सांगण्यात राहील, की प्रशासन अशीच कारवाई पुढे सुद्धा करत राहील आणि कुठलाही नागरिक आता आम्ही गांधीनगर तावडे हॉटेलच्या एरियात सुरू केलंय. भविष्यात कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा अशा जर प्रॉपर्टी आम्हाला आढळून आल्या, की ज्याने बिना परवानगी बांधकाम केलेलं आहे किंवा परवानगी दिली असताना काहीतरी जिथे वेगळंच बांधकाम केलेलं आहे, हे सुद्धा पाडायचा कार्यक्रम पुढील काही महिन्यात आपल्याला दिसेल. पहिली गोष्ट, आजची जी कारवाई झाली जवळपास 13 ठिकाणी हे कमर्शियल प्रॉपर्टीज पाडण्यात आलेल्या आहेत. रेसिडेन्शियलच्या बाबतीमध्ये 25 जूनला जो काही माननीय उच्च न्यायालय निर्णय घेईल, त्याच्यानंतर प्रशासन आपली भूमिका स्पष्ट करेल. माझी फक्त आव्हान एवढंच राहील, की तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं असेल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल, जे काही बांधकाम महापालिकेच्या हद्दीमध्ये होईल ते नियमानुसार एम-आर-टी-पी कायदा, यू-डी-सी-पी-आरनुसार परवानगी घ्या, रिसर लेआउट घ्या. त्याचे ज्या काही एन-ओ-सीज आहेत, फायरच्या एन-ओ-सी असतील, ड्रेनेज, वॉटर पाईपलाईन, हे सर्व गोष्टींची एन-ओ-सी मिळून आम्ही लवकरात लवकर परवानग्या कशा मिळतील हे घ्या. फक्त महानगरपालिकेचा कर बुडवायचा म्हणून जर आपण बांधकाम बिना परवानगी करत असाल, तर ते बांधकाम पाडल्याशिवाय महापालिका गप्प बसणार नाही.